जरा चुकीचे जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. श्रोते हो नमस्कार. थोडं थांबा, श्वास घ्या. मी आहे ऐश्वर्या आणि आपण ऐकत आहात शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी अर्थात शिववाणी 89.6 FM. आज आपण एकत्र चालणार आहोत अशा एका मार्गाने जिथं वेदना आहे पण प्रकाशही आहे, जिथं अंधार आहे पण उषत कालाच्या चंद्रासारखी आशा आहे. विषय आहे आनंदाचे शोधावे घर दुःखाच्या उंबरट्यावर. विषय ऐकताना जसा हलका कंप मनातून जातो तसा आपण अंतर्मुख होतो. श्रोते हो, जीवनातला सुखाचा मार्ग हा सरळ नसतो. तो कधी काट्यांतून जातो, माथ्यावर भार घेऊन चालतो आणि त्या ओझ्यातूनच जन्मते ती शक्ती. ज्यानं दुःख नेलं त्यालाच आनंदाची चव कळते. कधी लक्षात आलंय, आनंद हा नेहमी गोंगाटात नसतो. कधी तो शांततेच्या तळाशी बसलेला असतो. वेदना कमी झाली, एक खळवी थरथर पार गेली, अश्रू पुसले गेले आणि तिथे कुठून तरी एक नाजूक प्रकाश उभा राहिला, तोच आनंद. असा आनंद जो बाहेरून येत नाही, तो हृदयाच्या दारातून उगवत असतो. आणि जेव्हा दार उघडत नाही तेव्हा दुःख येतं आणि ते दार हलवतं. कधी ठोठावतंय, कधी तडाखा देतं, पण खोल अर्थ शिकवून जातं. श्रोते हो, या भावनिक अधिक स्पर्शून जाणारं एक सुंदर गीत अरुण दाते यांचं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ऐकूयात. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर
रात्र आहे आणि आनंद पहाट. श्रोते हो, पहाट कधीही थेट येत नाही, तर तिला अंधाराचा सामना करावा लागतो. अंधाराच्या उंबरट्यावरच जिथं भीती आहे, कमकुवतपणा आहे, तिथं पहाट हळूच डोकावत असते. आपण बहुतेकदा सुख शोधत धावतो, घरात, वस्तूंमध्ये, लोकांमध्ये, नात्यांमध्ये. पण खरं सांगू, आनंद हा बाहेर नाही, तो आतला धग आहे. तो एक मंजूळ श्वास आहे. जेव्हा आपण स्वतःशी असलेलं भांडण स्वतः सोडवतो, स्वतःला स्वीकारतो, तेव्हाच आनंद येतो. वेदना आल्यावर आपण विचारतो, हे माझ्यासोबतच का? पण त्याच प्रश्नाला जर थोडं वळण दिलं आणि आपण विचारलं, या वेदनांनी मला काय शिकवलं, तर उत्तरात प्रकाश मिळतो. वेदना ही शिकवणुकीत आणि शिकवणूक आनंदात बदलते. कारण दुःख तोडतं शरीर, पण मन बनवतं. आणि मन मजबूत झालं की आनंद छोट्या खिडकीतून घर करतो, पातळ प्रकाश रेषेसारखा. किमान एक झुळूक येते आणि आपण हलके होतो. श्रोते हो, या भावनेला अधिक स्पर्शून जाणारं एक सुंदर सुरेल असं गीत मिस्टर इंडिया या चित्रपटामधील किशोर कुमार यांच्या आवाजाचं जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, ऐकूया. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। जिंदगी रात भी है, सवेरा भी है। जिंदगी रात भी है, सवेरा भी है। जिंदगी है सफर और बसेरा भी है। जिंदगी है सफर और बसेरा भी है। जिंदगी एक पल दर्द का गाँव है, दूसरा सुख भरी छाँव है। हर नए पल नया गीत है, जिंदगी की यही रीत है। मला कधी कधी असं वाटतं, वेदना म्हणजे एक दार आहे, ज्याच्या बाहेर आपण थरथरत उभे असतो. पण जेव्हा आपण एकदा दार उघडतो, दुसरीकडे विस्तीर्ण मैदान, शांत हवा, हातात गार वारा आणि त्या वाऱ्यात आवाज नसतो, पण अर्थ असतो. कधी एखादी आठवण दुखवून जाते, कधी नातं तुटतं, कधी अपयश चावतं, कधी आपल्याला स्वतःचाच विश्वास सोडावा लागतो आणि आपण बसतो शून्यात पाहत. तिथं न दिसणाऱ्या जागेत एक बीज उगवत असतं. ते अगोचर असतं, पण असतं. उद्या त्यातून उगवणारं झाड आजच्या वेदनेच्या मातीत आहे. हे मान्य केलं की जीवन थोडं सहज होतं, रात्र थोडी मऊ पडते, पहाट अधिक जवळ येते, श्वास उबदार होतो, हृदय हलकं होतं
आणि आपण ओळखतो की आनंद हा प्रश्न नाही तर तो उत्तर आहे. उत्तर निष्ठत नाही, फक्त उंबरठा ओलांडायला धैर्य लागतं. आणि म्हणूनच आनंदाचे शोधावे घर दुःखाच्या उंबरठ्यावर. कारण दुःखानं मन भंगार करतं, पण त्याच भंगारातून प्रकाशाची काच तयार होते. वेदना विचारांना घडवते, घडलेला विचार आत्म्यावर स्थिरावतो आणि त्यातून उमलतो आनंद. आज तुम्ही झोपण्याआधी जरा मनात पहा. एक अश्रू विसावा घेतलेला असेल, एक आठवण दुखरी असेल, तिला पाय ठेवण्याचा दगड बनवा आणि त्या दगडावरून प्रकाशाकडे एक पाऊल टाका. छोट पाऊल पण महत्वाचं. कदाचित आनंद हा दाराबाहेर उभा असेल, फक्त थाप देण्याची वाट पाहत. गुरु ठाकूर म्हणतात, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर नजर रोखुनी नजरेमधुनी आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे जयाची इच्छा दांडगी, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमधुनी आयुष्याला द्यावे उत्तर. करुणी जावे असेही काही, या दुनियेतून जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमधुनी आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. मी होते ऐश्वर्या, तुमच्या सोबत या ध्यानासारख्या प्रवासात. मन शांत ठेवूया, जगणं स्वीकारूया. पुन्हा भेटू लवकरच आपल्या ज्ञानवाहिनीवर, म्हणजेच शिववाणी 89.6 FM वर. तोपर्यंत प्रकाशात रहा, शांत रहा, आनंद शोधा, उंबरा ओलांडून.